फायद्याशिवाय माणसं काहीच घेत नाहीत. तुमचा फायदा आहे इथं, तुमचा उद्धार होणार आहे या ठिकाणी, म्हणून तुम्ही इथं बसलात. तुमचा फायदा आहे म्हणून तुम्ही इथं बसलात. फायद्याशिवाय लोक काही घेतच नाहीत गड्या. ऐका, मग कथा ऐकण्याचा फायदा काय, तर मी तुम्हाला सांगते. शिवपुराण कथेमध्ये तुमच्या प्रपंचातला कुठलाही प्रश्न असू दे, या प्रत्येक प्रश्नाचा उलगडा या शिवमहापुराण कथेमध्ये काय होतो, नष्ट होतो. आपल्याला काहीतरी उत्तर या ठिकाणी मिळून जात असतं. म्हणून ही कथा श्रवण करावी बरं आपण. ऐका, भगवान भोलेनाथाच्या संदर्भातल्या अनेक गूढ गोष्टी, त्यांची भक्ती, त्यांची उपासना कशी करायची, त्यांचं पूजन कसं करायचं, पूजन केल्यानंतर काय फायदा आहे, सगळ्या गोष्टी महाशिवपुराण कथेमध्ये आपल्याला दिवसेंदिवस या 7 दिवसामध्ये जाणून घ्यायच्या आहेत बघा. मग ऐका, भगवान शंकराचं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये मोलाचं स्थान काय, कधी याचा आपण अभ्यास केलाय का? नाही अभ्यास केला आपण याचा. पण आपल्याला मी आता दिवसांदिवस सांगणारी शिवाची पूजा कशी करायची आणि रोज तुम्ही तशी पूजा करायची बरं. आज तुम्हाला आता हेच सांगणारे, उद्यापासून आपल्या कथा चालू होणार आहेत. तर ऐका, विश्व निर्माण झालंय पंचभूतांपासून बघा. ते पंचमहाभूत कोणकोणते आहेत तो तुम्ही सांगू शकाल का? ऐका, पृथ्वी, तेज, जल, वायू आणि आकाश हे काय आहेत? महापंचभूत आहेत. जर यापैकी एक जर नसलं तर आपण जगू शकतो का? नाही जगू शकत. 5 पंचमहाभूते आहेत. जर पाणी या पृथ्वीवर नसलं तर आपण जगू शकतो का? अहो, प्रत्येक गोष्टीला आपल्याला पाणी लागतं. ऐका, या पंचमहाभूतांपासून हे ब्रह्मांड तयार झाले, ही पृथ्वी निर्माण झाली आणि पंचमहाभूतांपासूनच आपला हा देह सुद्धा निर्माण झालाय. हे पंचमहाभूत पहा, 5 देवांच्या आशीर्वादाने हे पंचमहाभूते निर्माण झालेत. आकाश भगवान विष्णू पासून निर्माण झाले. आकाश कोणापासून निर्माण झाले? भगवान विष्णू पासून निर्माण झाले. जल गणपती बाप्पांकडून निर्माण झाले. ऐका, अग्नीची देवता कोण आहे? माँ जगदंबा माता. म्हणून पुरुष मंडळ, आता तुम्ही कमी या, ह्या जर तपल्या तर तुम्ही शांत बसत जा. त्यावर काय टाकत जा? पाणी टाकत जा बरं, नाहीतर वाढता अजूनच. त्यामुळे सांगते, म्हणजे पाणी टाकल्याच्या नंतर काही भांडणच होणार नाही तुमच्या दोघांमध्ये. कारण हे कोण आहे? जगदंबेचा अवतार आहे, अग्नीचाच अवतार आहे. नाही, जर बोलायला सुरुवात केली तर पदर खोसूनच नाही, असंच आहे ना महिला मंडळ. तर ऐका, अग्नीची देवता माँ जगदंबा माता आहे. वायूची देवता भगवान सूर्य नारायण आहे. तर पृथ्वीची देवता भगवान शंकर आहे. ही सर्व पंचमहाभूत आणि ही पृथ्वी जर कोण असेल तर कोण आहे? भगवान शंकर आहेत, भगवान भोलेनाथ आहेत. मृत्यू आपण त्याच्याकडे जाणार आहोत, पण हे आपल्या कर्मानुसार आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. आता स्मशानात कोण राहतं मला सांगा बरं एकदा? भगवान भोलेनाथ. मग आपल्याला एक दिवस कुठे जायचंय? स्मशानातच. या देहाचं काय होणार आहे? मातीच होणार आहे ना एक दिवस. तुमची आमची काय होणार आहे? मातीच होणार आहे. एक दिवस तुमचीही मातीच होणार आहे, आमचीही मातीच होणार आहे, सर्वांची माती होणार आहे. पण ऐका, हे भगवान शंकर काय आहेत? तर अपरंपार आहेत, सत्य स्वरूप आहेत. कसे आहेत? सत्य स्वरूप आहेत. ते सत चित आनंद देणार आहेत. सत म्हणजे सत्य स्वरूप आहेत. ते सत्य बोलणार आहेत. ऐका, ते वर्तमान काळातही आहेत, भूतकाळातही होते आणि भविष्य काळातही होणार, म्हणजे राहणार ते. ऐका, पण आपण राहणारे आहोत का? आपण राहणारे नाही, आपण जाणारे. कितीही माणूस म्हणला, मी तुम्हाला सांगितलं, कितीही माणूस म्हणला मी भाग्यवान आहे, तो खोटं बोलतोय. तो भाग्यवान नाही हे सांगणं काळाची गरज आहे.
सांगणं काळाची गरज आहे का? पण आता लोक या पृथ्वीचा मालक कोण आहे तर भगवान भोलेनाथ उमानाथ. म्हणून मालकाला माणसाने मान्यता द्यावी, कधीतरी मालकाला नमस्कार करावं. ऐका, तुम्ही आपल्या पती देवाला नमस्कार करता का कधी? वडाला पूजायला जाता फक्त, तुम्ही पूजायला जाता हो, पण त्यांच्या मनात तुम्ही आहात का नाही? तुम्ही याच जन्मात त्यांना त्रास दिलाय, पुढच्या जन्मात काय करता? कारण 7 जन्माचं तुम्ही बंधन मागता की आम्हाला 7 जन्म हाच पती मिळावा. आपल्याला असं वाटतं, पण त्यांचं काय हे पहा. पण आता लोक म्हणतात आम्ही महादेवाला मानत नाही. हे थोडंसं आपलं अज्ञान आहे. खरं पाहता कुठला देव वेगळा नाही, सगळे देव एकच आहेत. देव पंचायतामध्ये महादेवाचं मोलाचं स्थान आहे. महादेव या पृथ्वीचे मालक आहेत. हातामध्ये भलेही तुम्ही महादेवाला मानणार नाहीत, पण मेल्यावर महादेवाशिवाय पर्याय नाही, स्मशानातच आपल्याला जावं लागणार आहे. तर ऐका, दूत भगवान शंकराचे दूत यमदूत आहेत. शेवटी तुम्ही उभ्या आयुष्यात शिव मंदिरात जाऊ नका, पण मेल्यानंतर स्मशानात तुम्हाला जावंच लागणार आहे. मशान हे भगवान भोलेनाथाचं काय ठाण आहे. आपण म्हणतो स्मशानातून आलो की आंघोळ करतो, म्हणे बाबा हे नको, हे विटाळे, हे बरं नाही, आपल्या घरामध्ये दृष्ट शक्ती येईल. पण तसं काही नाही. ऐका, तर स्मशानात ते भोलेनाथाचं ठाण आहे, ठिकाण आहे, ते स्थान आहे. त्यांचं शेवटी काही का असेना गाठ घ्यावीच आपल्याला लागते. कधी ना कधी भोलेनाथ म्हणतात, आयुष्यभर माझ्यापासून तोंड दाखवू नका, माझ्यापासून किती पळार आहे तुम्ही, माझी पूजा करू नका, माझी अर्चना करू नका, पण शेवटी मी नाही तुमच्या घरी येणार, पण तुम्ही माझ्या घरी येणार आहात, हे निश्चित आहे. बरं, हे निश्चित आहे. तर ऐका, त्या गावाला फिरत राहा, इकडे तिकडे फिरत राहा, काही करा, पण शेवटी माझ्यापाशीच या. भगवान भोलेनाथ शेवटी त्यांच्यापाशीच आणतात तुम्हाला. तेही कर्म तुमचं चांगलं असेल तर, आणि कर्म जर तुमचं वाईट असेल तर कितीतरी नरकाच्या योन्या आहेत, कितीतरी. त्याच्यामध्ये आपल्या कर्मानुसार आपल्याला जावं लागतं. ऐका, आपले आई वडील आहेत आणि आपल्या आई वडिलाला आपण साधी भाजी पोळी सुद्धा देऊ शकत नाही. कर्म चुकतंय आपलं. ऐका, हे आपल्याला फळ भोगावे लागतात. बरं, फार मोठे फळ हे भोगावे लागतात. आपले आई वडील एवढे, आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय, परंतु आपण आपली बायको आल्याच्या नंतर आपल्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढून देतोय, त्यांना वृद्धाश्रमात ठेवतोय. हे काय आपलं पाप आहे. म्हणून यांना कुठं जागा आहे? नरकात जागा आहे. बरं, हे मी नाही सांगत, हे शिव महापुराण सांगते. तर ऐका, त्याचं महत्त्व काय. मालकाला जर आपण किंमतच दिली नाही, आपल्याला सुख दुःख सगळ्यामध्ये, सगळ्या संकटांना सामना जे करत असेल ते आपले मालकच करतात ना. अहो, एक दिवस आपले मालक जर नसले तर आपली काय परिस्थिती होते ना, हे आता तुम्हाला बरेच पैकी माहीत आहे महिला मंडळ. नाही, जोपर्यंत आपल्या डोक्यावरती पदर आहे, आपल्या कपाळावरती सौभाग्याचा अलंकार आहे, आपल्या गळ्यामध्ये पवित्र असं आहे मंगळसूत्र आहे, आपल्या हातामध्ये चुडा आहे, आपल्या पायामध्ये जोडवी आहेत, तोपर्यंत आपल्याला या जगामध्ये मान सन्मान आहे गड्या. पण जेव्हा आपल्या जगामधून आपल्या वडिलांनंतर आपले पती गेले ना, आपल्याला या जगातून काहीही मान सन्मान नाही. आपला कोणीच मान सन्मान करत नाही, कोणीच मान सन्मान देत नाही आपल्याला. म्हणून आपल्या मालकाला आपण जीव लावला पाहिजे, मालकाला चांगलं बोललं पाहिजे. राहणार किती दिवस आहे आपण या जागी? अहो, पुढच्या जन्मात आपला मालक आपल्याला भेटते नाही माहीत, पण या जन्मात आपल्या पतीची सेवा करा. मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, सती सावित्रीचं चरित्र सांगणार आहे, सती अनुसया मातेचं चरित्र सांगणार आहे, भरपूर तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या हृदयामध्ये सामावून घ्याल, अशा तुम्हाला कथा मी तुम्हाला देणार आहे. ऐका, आपल्या कपाळावर आता सध्या तर टिकलीच निघली, परंतु आपल्या कपाळावर कुंकू हे सौभाग्याचा अलंकारच आहे.
आणि टिकली सुद्धा आपल्या सौभाग्याचा अलंकार आहे. पण शहराच्या ठिकाणी पहा, अहो स्टँडर्ड मुलगी असते, बाई तुझा स्टँडर्डपणा चुलीत घाल, पण आपल्या मालकाला ग सांभाळ बाई, कारण आपला मालक आहे ना, आपलं सर्वस्व आहे. बापानंतर आपला जगाचा मालक कोण जर असेल तर आपला नवरा असतो बरं का, आपला नवरा असतो. म्हणून त्या नवऱ्याला आपण मान सन्मान दिला पाहिजे. घरात भांडण करा, काही करा, पण जगामध्ये आपल्या मालकाला मान सन्मान द्या बरं. आपल्या मालकाची किंमत ठेवत जा. तर पहा माता माऊले हो, मालकाला मान्यता दिली पाहिजे. मला सांगा, नवीन सून घरामध्ये आली, सासूबाईला विचारलंच नाही. सूनबाई नवीन नवीन येते, बासुंदी करून खाते, लगेच चाव्या घेते, असं जमतं का? नाही जमत. अहो आधी बघा, सून व्हावं लागतं तेव्हा सासू होता येतं. आधी सून व्हावं लागतं तेव्हा सासू होता येतं. म्हणून लगेच आपल्याला बासुंदी खायला भेटत नाही, लगेच आपल्याला बासुंदी खायला भेटत नाही. आपल्याला चपातीच खावी लागेल बरं. त्यावर ठेचा असला तरी काही नाही, पण आपल्याला चपातीच खावी लागेल. आता तसं कोणाचं राहिलं नाही. पण मी तुम्हाला सांगते, आपल्या मालकाला मान्यता दिली पाहिजे. या पृथ्वीचा मालक कोण आहे? तर तसं पृथ्वीवर स्वतःला म्हणतो ना, एवढ्या फ्लॅटचा मालक आहे, माझा एवढा फ्लॅट आहे बघा, माझी एवढी शेती आहे बरं, माझ्या एवढ्या मर्सिडीज कार आहेत. पण बाबा हो, एक दिवस हे सगळं जाणार आहे. ऐका, हे इथंच राहणार आहे, पण आपण इथं नाही राहणार, आपण जाणारे आहोत गड्या. म्हणून आपण हे विसरलं नाही पाहिजे की आपण भगवंताची आराधना करायची. आपल्याला जायचंय. लोक मरणाला विसरली, पण देवाला विसरू नका गड्या. तुम्ही मरणही विसरू नका, कारण आज आपण इथे हो, पण उद्या आपण कुठे हो आपल्याला माहीत नसणार आहे. कोणाचा दिवस कुठं येईल हे सांगता येत नाही. बघा, आज स्वातीताई इथं येत, उद्या कुठं असणार हे माहीत नाही. मी माझ्यावर घेते, पण तुमच्या सर्वांचंच तसं आहे बरं. पार्वती पते हर हर महादेव. तर पहा, आणि ही पूर्ण पृथ्वी शिवमय आहे. या पृथ्वीवरचा दगड न दगड मध्ये भगवान शंकराचं वास्तव्य आहे. म्हणून तर म्हणतात, पृथ्वीवरचा प्रत्येक कंकर हा शंकर आहे. हर कंकर में शंकर है. प्रत्येक दगडामध्ये, कणामध्ये माझा भगवान भोलेनाथ आहे. प्रत्येक पाना फुलामध्ये, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सर्वत्र या सगळ्यामध्ये भगवान परमात्मा आहे. पण हा आपण जाणून घेतला पाहिजे. पहा, जाणून घेतला पाहिजे. तर ऐका, एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. भगवान भोलेनाथाला श्री विष्णूशिवाय करमतच नव्हतं. भगवान भोलेनाथाला श्री विष्णूशिवाय करमत नव्हतं. भोलेनाथ म्हणतात, नारायणा, अरे खूप दिवस झाले, ये ना बाबा माझ्या भेटीला, ये ना भेटीला. तुम्ही मला भेटायला नाही आले. विष्णू, मला या ना भेटायला. कोण म्हणतंय? भगवान भोलेनाथ. पहा, देवाचं आवडतं झालं पाहिजे. पहा, भगवान भोलेनाथ म्हणतात, विष्णू या ना भेटायला मला. नारायणा, अहो या ना भेटायला, खूप दिवस झाले, तुम्ही आलेच नाही हो कैलासात. खूप भेटावंसं वाटतंय हो तुम्हाला. ऐका, वैकुंठावरून इथे या. पृथ्वीवरती म्हटला भेटायला आलीच नाही तुम्ही. पृथ्वीवर तुम्हाला वैकुंठ दाखवता येईल का? पृथ्वीवरचा वैकुंठ दाखवता येईल नाही येईल, कारण पृथ्वीवर कैलास आहे. हे दाखवता येईल का? नाही. बऱ्याच लोकांची कैलास यात्रा सुद्धा झाली असेल. पहा, तुम्ही चारधाम यात्रेला गेले असताना काय आनंद आहे. माझ्या भगवान परमात्म्याच्या प्रांगणामध्ये गेल्याच्या नंतर फार आनंद आहे, फार वेगळा आनंद आहे. आता कितीतरी वर्षानंतरचा कुंभमेळा आहे, महाकुंभमेळा आहे. ऐका, हा कुंभमेळा काय आहे? तर समुद्र मंथन होतं. पहा, एक वेळी श्रीमद भागवतामध्ये कथा येते, पण मी तुम्हाला सांगते. 144 वर्षानंतरचा हा कुंभमेळा आहे. आणि हे आपलं परम भाग्य आहे. 2025 मध्ये आपल्याला हा कुंभमेळा पाहायला भेटतोय. तर
आपण पाणी पितो, पाणी पिल्याच्या नंतर काही थेंब खाली पडतात. काही जणांना पाणी असं भरून पिता येत नाही, खाली पडतात आपल्याकडून. पण ते असे 4 थेंब अमृताचे काय झाले, खाली पडले. ते 4 तीर्थ निर्माण झाले. कोणते कोणते? काशी, प्रयाग, ऐका, गया क्षेत्र आणि उज्जैन, आपलं नाशिक आणि उज्जैन, असे 4 क्षेत्र काय झाले, निर्माण झाले. आणि त्या 4 क्षेत्राला जे त्या गंगा मैयामध्ये स्नान करून येतं, तिथे म्हणजे जन्मोजन्मीचे पापे नष्ट होतात, धुतल्या जातात. तिथे त्या ठिकाणी आपण आंघोळ केली पाहिजे, स्नान केलं पाहिजे. आपण तिथे गेल्याच्या नंतर थोडं का होईना पण ध्यानस्थ बसलं पाहिजे आणि देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला विनोद गोड वाटतात, पण ऐका, देवाचं हे चरित्र तुम्हाला असं कोणी सांगणार नाही. कारण पृथ्वीवर कैलास आहे हे दाखवता येईल का नाही. बऱ्याच सरोवर यात्रा सुद्धा झाली असेल तुमची, कैलास दाखवता येतो. अशी पहाडी आहे, पर्वत, उंच उंच पर्वत आहे. भगवान शंकराचं वास्तव्याचे ठिकाण. नारायणाला म्हणतात, नारायणा या मला भेटायला, तुमच्याशिवाय करमत नाही. नारायण म्हटले, भोलेनाथ मी खूप वेळा तुम्हाला भेटायला आलो, पण एक बार मी खूप वेळा भेटायला आलो, पण तुमच्या जवळ आलो ना, या पृथ्वीच्या जवळ आलो. या पृथ्वीवर पाय कुठे ठेवू हे मला कळतच नाही हो. कुठे ठेवू? अहो, या पृथ्वीवर कणाकणामध्ये तुम्ही आहात. देवादिदेव महादेव आहात, तुम्ही आहात भगवान. आणि मी कुठं पाय ठेवू? जिथं कुठं मी पाय ठेवेल ना, तिथे मला तुमचे शिवलिंग दिसतं. पहा, तुमचं शिवलिंग दिसतं. कारण ही पृथ्वी काय, सर्व गुण व्यापून शिवमय आहे पृथ्वी. सर्वत्र मी तुम्हाला सांगितलं, हर कणाकणामध्ये शिव आहेत. तर ऐका, काय म्हणतात नारायण, पृथ्वीवर मी पाय कुठे ठेवू सांगा ना भोलेनाथ, कळेना हो मला. मग म्हणून मी पृथ्वीवर पाय ठेवत नाही, मी तसाच वापस जातो. मला कळत नाही पाय कुठे ठेवावं. पृथ्वीवर म्हणे किती मोठी जागा आहे. भोलेनाथ म्हणतात, विष्णू पृथ्वीवर किती मोठी जागा आहे, कुठेही पाय ठेवा. पण भोलेनाथ असं होतं ना, मला कळत नाही कुठं पाय ठेवावं. कारण सर्वत्र तुमचं मला शिवलिंगाचं दर्शन होतं. तुमच्या डोक्यावरती, तुमच्या मस्तकावरती कसा पाय ठेवू मी सांगा ना भोलेनाथ. ऐका, प्रत्येक दगडामध्ये, प्रत्येक मातीमध्ये, कणाकणामध्ये भगवान शंकर आहेत. पक्षामध्ये भगवान शंकर आहेत, वानरामध्ये भगवान शंकर आहेत. कंकर में शंकर भरा है, शंकर बसा है, हम पैर रखे तो कहाँ रखे. बोला ना भोलेनाथ, कुठे ठेवू पाय? आम्ही पाय ठेवतात, कुठे ठेवावा कळत नाही. पृथ्वीच्या प्रत्येक दगडामध्ये भगवान भोलेनाथ तुमचं वास्तव्य आहे. आम्हाला पाऊल कुठं ठेवावं हे कळत नाही भोलेनाथ. म्हणून जवळ न येता बऱ्याच वेळी वापस गेलो हो भोलेनाथ. भोलेनाथ म्हणतात, नारायणा मला तर तुमच्याशिवाय करमत नाही हो, आणि तुम्हाला तर पाऊल कुठं ठेवावं हे कळत नाही. पण एक काम करता का हो, सांगा ना भोलेनाथ. बघा किती सुंदर वास्तव्य आहे. सांगा ना भोलेनाथ, तुम्ही असं शरीर धारण करा की त्या शरीराला पायच नसतील. मला सांगा, असं कोणतं प्राणी आहे की त्याला पायच नाहीत? सांगू शकता का तुम्ही? काय आहे? साप आहे ना, त्याला पाय नाहीत. तर ऐका, भगवान भोलेनाथ म्हणतात, असं रूप तुम्ही धारण करा गड्या. बिना पायाचा शरीर धारण केलं विष्णूनं, म्हणजे तुम्हाला कुठे शिवलिंगावर पाय ठेवलाय याचं दुःख तुमच्या मनाला होणार नाही, आणि तुमचा स्पर्शही होईल. तुम्ही माझ्या जवळ याल, तुमची भेट मला होईल, त्या आनंदात मी राहून जाईल. बघा, आपण शास्त्र चर्चा करत जाऊ, फार आनंद वाटेल हो मला विष्णू, फार आनंद वाटेल. काय त्या कैलासाचं वातावरण आहे, किती सुंदर थंडगार असं वातावरण आहे गड्या. तिथं शिवगण आहेत, अनेक शिवगण आहेत.
तर पाय नसलेलं शरीर असं कोणतं आहे तर सर्प आहे. त्याला पाय नाहीत, बिना पायाचं, आणि भरपूर चपळ आहे, ते पळतंय. मला असा मऊ स्पर्श होईल पहा, असं शरीर तुम्ही धारण करा. तर बिना पायाचं श्री विष्णू भगवंतानी, श्री नारायणानं सर्पाचं रूप घेतलं आणि भोलेनाथानं विष्णू भगवंताला उचललं. पाय तर जमिनीवरच ठेवायचे, दूरच राहू द्या. असं उचललं गड्या, एखादं लेकरू जसं भोलेनाथ उचलतायत, अलगच असं उचललं माझ्या भोलेनाथाने. कोणाला? श्री विष्णूला. तर ऐका, महादेवाच्या गळ्यामध्ये जो साप आहे ना, तो भगवान नारायणाचं रूप आहे, श्री विष्णूचं रूप आहे. दोघांनाच खूप प्रेम आहे, दोघांचं खूप प्रेम आहे हो, मित्र असल्यासारखं भरपूर प्रेम आहे. शंकरजीच्या गळ्यामध्ये जो साप आहे ना, फणा आहे, त्या सापाचं तोंड कानाजवळ आहे बघा. दोघांचं शास्त्रचर्चा चिंतन चालतं, एकमेकांचे हित गुज दोघे तिथं बोलत असतात, ऐकत असतात. पृथ्वी कशी निर्माण करायची, काय करायचं, या पृथ्वीवर या जीवाला काय पाहिजे, हे सर्व, आणि आपलं कशामध्ये भलं होणार आहे, हे दोघं शास्त्रचर्चा करत असतात. हे फक्त शिव महापुराणच करू शकतं बरं का. म्हणून महादेवाच्या गळ्यातला सापाला कधी कमी समजू नका, महादेवाच्या गळ्यातल्या सापाला कधी समजू नका. कारण साक्षात भगवंताचं, भगवान नारायणाचं, भगवान विष्णूचं काय आहे तर रूप आहे ते. ऐका, तर हा भोलेनाथ आपल्या गळ्यामध्ये साक्षात श्री विष्णूला धारण करून फिरतोय. तसं महादेवाच्या गळ्यामध्ये, महादेवाचं पूर्ण शरीरावर 6 साप आहेत. किती आहेत? 6 साप आहेत. ऐका, 6 म्हणजे 2 दंडामध्ये आहेत, आणि कमरेला 1 आहे, डमरूला 1 आहे, जटेला 1 आहे. तर ऐका, असे किती आहेत? भोलेनाथाच्या अंगावरती 6 साप आहेत. किती आहेत? 6 साप आहे, शरीरावर आहेत. एक तर साप, ऐका, कळाला की गळ्यातला नारायण आहे, पण दंडाचे डमरूचा आणि कमरेचा वर जटेला गुंडाळलेला हे साप कोण आहेत? तर इतर जे नाग आहेत ना, ते महादेवांच्या मुलीचे प्रतीक आहेत. काय आहेत? इतर जे साप आहेत ते महादेवांच्या मुलीचे काय आहेत? प्रतीक आहेत. भगवान भोलेनाथाला 5-6 कन्या आहेत बा. तर त्यातल्या 5 कन्या भोलेनाथाच्या शरीरावरती वास्तव्य करतात. तर त्या कन्या कोणत्या आहेत? मी तुम्हाला त्यांची नावं सांगते. इतके दिवस तुम्हाला माहीत होत्या का भोलेनाथाला कन्या किती आहेत? नव्हतं माहीत, पण आज मी तुम्हाला सांगते भोलेनाथाला किती कन्या आहेत. पहा, जया, नावं सांगते बरं का. जया, विषहरा, श्यामलीवारी, दौली आणि देव, या 5 कन्या महादेवाच्या पूर्ण अंगावरती आहेत. पहा, शिवपुराण कथेमध्ये सध्या श्रद्धेय पंडित मिश्रा जी सांगतात, पहा, यांचं पूर्ण भारतभर त्या ठिकाणी शिवपुराण कथेचं वातावरण आहे. पहा, सध्या तुम्हाला माहिती आहे ना, या महाराजांचं सध्या वातावरण आहे. त्यांच्या मुखामधून मी श्रवण केले, कारण कुणाचं तरी श्रवण अखंडपणे चिंतन केल्याशिवाय तुम्हाला सांगता येत नाही. चिंतन करावं माणसानं. काय करावं? चिंतन करावं, चिंता नाही, चिंतन करावं. पहा किती गोड आहे. तर शिवकथेतून असे उपाय ते लोकांना सांगतात की त्यातून अनेक लोकांच्या अडचणी संपल्या. शिवभक्ती, शिव उपासना करून लोकांच्या जीवनातल्या समस्या दूर गेल्या आणि ती माणसं सुखी झाली. पहा, का? तर शिवपुराण ग्रंथाचं श्रवण केलं म्हणून ती सुखी झाली माणसं. ज्या लोकांना झोप लागत नाही त्या लोकांनी भगवंताच्या या 5 कन्याचे नावं घेऊन पाणी असं या तळ हातावर घ्यावं, पाणी तळ हातावरती घ्यावं आणि जया कन्येचं नाव घेऊन ते पाणी आचमन करावं, म्हणजे प्यावं, आचमन करावं. आणि झोपता वेळेस असं 5 वेळा करावं. किती वेळा? पाणी घ्यायचं, प्यायचं, पाणी घ्यायचं, प्यायचं. पण नामस्मरण कोणाचं करायचं? जया या कन्येचं. म्हणा, जया, जया या कन्येचं काय करायचं? नाव घ्यायचं. ज्याला झोप येत नाही त्यानं पाणी घ्यायचं आणि प्यायचं, प्राशन करायचं. बरं, तर ऐका पुढे 11 वेळा जप करावा. कोणता? श्री शिवाय नमस्तुभ्यम.
कोणता? श्री शिवाय नमस्तुभ्यम. म्हणा तुम्ही एकदा, श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा. श्री शिवाय नमस्तुभ्यम असा किती वेळा येतं ना? सगळ्यांना येतं ना? असा 11 वेळा जप करायचा बरं. आणि हा जप केल्याच्या नंतर पहा, तुम्हाला तो जप येत नसेल तर आपला सगळ्यात सोपा कोणता जप आहे? ओम नमः शिवाय. कोणता जप आहे? ओम नमः शिवाय. या जपाचंही तुम्ही अखंडपणे नामचिंतन करू शकता. आपण जेवण बनवतोय तेव्हा म्हणायचं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं नामस्मरण करायचं. किंवा ओम नमस्तुभ्यम, ओम नमस्तुभ्यम असं नामजप नामचिंतन करायचं. 5 मुलींची नावं घेतली आणि 11 वेळा काय करायचं? तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जर जप केला तर त्या माणसाची झोप उडाली असं समजा. अहो, झोप लागली असं समजा. गोळ्या घ्यायच्या कामच नाही त्याला, त्या माणसाला गोळ्या घ्यायच्या कामच नाही. सगळं या पुराणामध्ये सगळं फक्त तुम्ही जप करा. 11 वेळा जप करा, रोज 1 महिनाभर करा. आणि हा जप केल्याच्या नंतर जर नाही झोप लागली ना तर मला कॉल करा, चालेल? हां, असा कॉल करा. बऱ्याचपैकी महिला मंडळ देवाला कॉल करतात, देवाला कॉल करतात. पण कसा कॉल करतात मी तुम्हाला सांगते. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. भगवंताला असंच आवाहन करतो ना. तर ऐका, आव्हान कसंही करा पण देवाचं नामस्मरण नामचिंतन करा गड्या. तुमचं तिथं काय होणार आहे? उद्धार होणार आहे. अहो, इथं कितीही पापी दुराचारी माणूस असू द्या, त्याचा सुद्धा इथे उद्धार होतो. या ठिकाणी उद्धार होतो. या 5 देवतांपासून पंचमहाभूते निर्माण झालेली आहेत. आपलं शरीर सुद्धा या 5 देवांच्या पंचमहाभूतांच्या पासूनच निर्माण झाले. म्हणून आपल्या देवघरामध्ये देवांना मोलाचं स्थान आहे. आपल्या देवघरामध्ये 5 देवता असाव्यात. त्या कोणकोणत्या? देवघरामध्ये पहा कोणकोणत्या देवता असाव्यात. तर आपल्या देवघरामध्ये धातूचं शिवलिंग असावं. आपल्या देवघरामध्ये श्री विठ्ठलाची मूर्ती किंवा रंगनाथ असावेत. म्हणजे कृष्ण, भगवान कृष्ण हे असावेत. प्रत्येकाच्या घरात असतात ना. ज्याच्या घरामध्ये कृष्ण आहे त्याच्या घरामध्ये कधीच भांडण होत नाही. ज्याच्या घरामध्ये कृष्ण आहे ना त्याच्या घरामध्ये काहीच कमी पडत नाही. ऐका, आणि घरामध्ये गणपती बाप्पाचं सर्वात मोठं आणि मोलाचं स्थान आहे, सर्वात अगोदर आहे. बरं, ही पुढं चरित्रकथा येणार आहे, पण आता तुम्हाला सांगते आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पाचं खूप मोठं स्थान आहे. पहा, ते म्हणून गणपती बाप्पा आपल्या देवघरामध्ये असले पाहिजे. आणि तिसरं म्हणजे जगदंबे मातेची मूर्ती असावी. आपलं कुलदैवत तुळजाभवानी आई असेल, शिवाई देवी असेल,
आपलं जे काही कुलदैवत असेल, दुर्गा माता हो, रेणुका माता हो, अनुसया माता, जे काही आपलं कुलदैवत असं, पण जगदंबेची मूर्ती आपल्या घरामध्ये असावी. जे आपल्यावर संकट येतं महिला मंडळ तिथे तारण्याचा, संहार करण्याचा प्रयत्न करते. म्हणून आपल्या घरामध्ये कोणतंच संकट येऊ देत नाही, त्याच्याकरिता ही जगदंबे मातेची मूर्ती आपल्या घरामध्ये असावी, बरं का. आणि चौथं म्हणजे सूर्यनारायण हे कुलदैवत हे आपल्या घरामध्ये असावं. सूर्यनारायण म्हणजे कसं, पहा चक्र असतं ते आपल्या घरामध्ये ठेवायचं सूर्यनारायणाचं, हे कुलदैवत. आणि जे तुमचं कुलदैवत आहे ते सुद्धा आपल्या घरामध्ये असलं पाहिजे, ते खूप मोलाचं आहे. पहा ह्या 5 देवता आपल्या देवघरामध्ये असल्याच पाहिजेत. आणि 5 पैकी एक जरी गैरहजर असली तरी आपली कितीही आयुष्यभर पूजा करा ना, कितीही आयुष्यभर पूजा करा, काहीच त्याचं फल प्राप्त होत नाही, तर त्या पूजेचं फळच मिळत नाही. शिवलिंग आपल्या देव्हाऱ्यात असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय देवघर पूर्ण होत नाही. कारण भगवान शिव हे काय आहेत, पृथ्वीचे मालक आहेत. आपल्या घरामध्ये सगळे देव आहेत, आपल्या घरामध्ये सगळे देव आहेत, फक्त भगवान शंकर नाहीत. ते देवघर अपूर्ण आहे. पहा ते देवघर अजून भरलेलं नाही. आपल्या घरामध्ये सर्व कुटुंब आहे, आई बाबा आहेत, आपली मुलं आहेत, सर्व आहेत. आणि त्याच्यातलं जर एक गैरहजर असू द्या, आपला खंबा असणारा बाप गैरहजर असू द्या, पहा त्या घराला आधारस्तंभ नसल्यासारखा वाटतो. मग तसं या देवघरामध्ये जर या पृथ्वीचे मालकच नसले तर आपल्याला सांभाळणारा, तारणारा कुणीच नसणार आहे. कारण हा भगवान भोलेनाथ काय, या पृथ्वीचा मालक आहे गड्या. ऐका, पृथ्वीचे मालक भगवान शंकर असल्या कारणानं रोज सायंकाळच्या वेळेला फेरीला घालण्याचं काम भगवान भोलेनाथ करतात. प्रदोष कालामध्ये आपण म्हणतो घर झाडू नये, आपण संध्याकाळच्या वेळेला 4च्या दरम्यान घरं झाडायची नसतात. पहा 4च्या दरम्यान संध्याकाळचे घरं झाडू नये. किती 7 वाजेपर्यंत घर झाडायचं नाही. तुम्ही अधूनमधून कधी झाडाना, पण 4 वाजता घर झाडायचं नाही. पहिली माणसं सांगायचे, पण आता स्टँडर्ड जर झालेत, काही माणसं पाळतात ते प्रथा. संध्याकाळच्या वेळेला घर झाडायचं नाही. आणि पाहुण्याला, आपल्याकडे पाहुणे येतात ना, त्या पाहुण्याला आपला झाडू दिसू द्यायचा नाही. झाडू म्हणजे काय, आपली लक्ष्मी आहे. आपली लक्ष्मी आपण गुपचूप लपून ठेवायची, कोणाला दाखवायची नाही बरं संध्याकाळच्या वेळेला. आणि आपलं तुम्हाला सांगते, मीठ उसणं कोणाला द्यायचं नाही. मिठात पण लय ताकद आहे बरं का. मीठ उसणं कोणाला देऊ नका. पहा संध्याकाळच्या वेळेला मीठ उसणं द्यायचं नाही, झाडून काढायचं नाही. संध्याकाळच्या वेळेला दिवा लावायचा आणि फक्त नामजप करत राहायचं, फक्त नामस्मरण, नामचिंतन करत राहायचं. आपण जेवढं नामजप करू, जेवढं नामचिंतन करू, तेवढा आपला उद्धार होईल. पहा भोलेनाथ या पृथ्वीचे मालक आहेत, म्हणून त्या मालकाचा मान ठेवणं, जबाबदारीनं, कर्तव्यानं आपण राहणं आपल्या जबाबदारीच्या गोष्टी आहेत. ऐका, हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. मेरा भोला नगर में आया है. भोला नगर में आया है. मेरा भोला नगर में आया है. भोला
जटा में गंगा विराजे, भोले की जटा में गंगा विराजे, भोले की जटा में गंगा विराजे। ओ गंगा में गंगा में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। अरे में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर आया है। हरि बोल। सगळेजण उभे राहा, उभे राहा, पाऊले खेळा, उभे राहा. उभे राहा, पाऊले खेळा. आनंद घ्या. कार्यक्रम हा आनंद पूर्ण नाही. आनंद घ्या. नाचून आनंद घ्या. पाऊले खेळा. हा आनंद पूर्ण नाही. जय ओ भोले के माथे पे चंदा है, भोले के नाचून पाऊले खेळा. चलना है, भोले के माथे पे चंदा विराजे, भोले के माथे पे चलना विराजे। चंदा है, चंदा है ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में जय हो. आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। भोले के गले में सर्प विराजे, भोले के गले में सर्प विराजे, भोले के गले में सर्प विराजे, भोले के गले में सर्प विराजे। समाया है, हरि भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि बोल. आनंद घ्या, आनंद घ्या. ओ भोले के हाथों में डमरू है, भोले के हाथों में डमरू विराजे, भोले के हाथों में डमरू डमरू डमरू, ये हाथों में डमरू विराजे। डमरू में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर
भोला